शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते। ओम तत्पुरुषाय विद्महे विष्णुदेवाय धीमहि धन्वंतरी प्रचोदयात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच 13 दिवे लावण्याचं जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व यमदीपाला करण्याला सुद्धा आहे। यापूर्वी तुम्ही कधीच यमदीप केलं नसेल तरी सुद्धा या वर्षीपासून आपल्याला कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, अपमृत्यू टाळण्यासाठी हे यमदीपदान जे आहे ते धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करा। कारण स्कंद पुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे। त्याचा अर्थ मी आता मराठीतून सांगत आहे। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवा एक ठेवल्याने अकालीन मृत्यू टळतो। त्याच्यामुळे आवर्जून आपण प्रत्येकाने या धनत्रयोदशीच्या दिवशी हे यमदीपदान करा। यमदीपदान कसं करावं, कुठे करावं? तुम्हाला जर तुमच्या घराच्या बाहेर यमदीप ठेवायची जागा नसेल तर घरामध्येच यमदीपदान कुठे करू शकतो? तेल वापरावं की तूप वापरावं? दिवा जो आहे तो किती मुखी करावा? म्हणजेच एकमुखी असावा का 4 मुख असावे की 3 मुखी असावा? या दिव्यांमध्ये किती वाती असाव्यात? सिंगल वात लावावी की डबल वात लावाव्यात? कोणत्या वेळेमध्ये हा जो यमदिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे? त्याचबरोबर दिवा कोणता वापरायचा आहे? कणकेचा वापरायचा आहे की मातीचा पणती वापरायची आहे? आणि दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन कसं करायचं आहे? आणि हे यमदीपदान करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे? अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। संपूर्ण वर्षातील एक दिवस असा जो असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते, तो म्हणजे दिवाळीतील धनत्रयोदशीचा दिवस। या दिवशी यमराजाला एक दिवा दान केला जातो। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी करण्याला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे। अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी या दिवशी आवर्जून यमदीपदान करा। हे यमदीपदान जे आहे ते संध्याकाळीच करायची पद्धत आहे। संध्याकाळी म्हणजे काय, बरेच जण काय करतात 6 ते 8 या वेळेमध्ये यमदान करतात, पण असं नाही। यमदीप कधी लावायला? जेव्हा आपल्या घरातील मंडळी सगळे घरामध्ये येतील, म्हणजेच ऑफिसवरून वगैरे सगळे घरी आले ना, 9, 9:30 किंवा 10 जो वेळ आहे त्यानंतर आपल्याला यमदीप जो आहे ते लावायचा आहे। जेणेकरून हा दिवा लावल्यानंतर घराच्या बाहेर कोणी जाणार नाही। कारण या यमाचा दिवा जो असतो तो आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर लावायचा असतो। घरात म्हणजेच दरवाजाच्या बाहेर लावायचा असतो। आता कोणत्या दिशेला लावायचा, कोणत्या साईडला लावायचा? तर जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर प्रवेश करतो, घरातून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या उजव्या हाताला, आणि जेव्हा आपण घरामध्ये येतो तर तेव्हा आपल्या डाव्या हाताला जो आहे तो दिवा लावायचा आहे। तो आपल्या दरवाजाच्या बाहेरच लावायचा आहे। आता दरवाजाच्या बाहेरच यमाचा दिवा का लावला जातो? कारण बघा, जो आपला उंबरटा जो आहे तो एका लक्ष्मण रेषेसारखे आहे। आपण म्हणतो बघा की उंबरट्याच्या बाहेर आपण उंबरट्याला हळदीने लेपन करतो, उंबरट्याच्या बाहेर आपण रांगोळी वगैरे हे काढत करतो। कारण सकारात्मकता उंबरट्याच्या आत प्रवेश करावी आणि जी नकारात्मकता आहे ती उंबरट्याच्या बाहेरच राहावी। त्याच पद्धतीने यमराज जे आहेत ते उंबरट्याच्या बाहेरच राहावे, ते कधीही आपल्या घरात येऊ नये। म्हणजेच आपल्या घरावर कधीही अपमृत्यूचं जे सावट आहे, भीती आहे, ते आपल्या घरात राहूच नये। हे यमदीपदान जे असतं ना ते आपल्या घराच्या बाहेर, उंबरट्याच्या बाहेरच करायचं असतं। ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची। पण बऱ्याच जणांना काय फ्लॅटमध्ये वगैरे राहतात, त्यांना घराच्या बाहेर हे यमदीपदान करणे शक्य होत नाही असे बरेच जण म्हणतात। आणि मग आम्ही घरातच करू का? घरात केलं तर ते कुठे करायचं? पण बघा, मी तुम्हाला त्याचे उत्तर आत्ताच देते। आपल्याला यमाला घराच्या आतच येऊ द्यायचे नाही, उंबरट्याच्या आतच येऊ द्यायचे नाही। उंबरट्याच्या बाहेरच यमराजाला आपल्याला ठेवायचे आहे। मग हा यमाचा दिवा आपण घराच्या आत कसा लावू शकतो याचा थोडा तरी आपण स्वतःच विचार करायचा। तर बरेच जण म्हणतात की घरामध्ये दक्षिण दिशेला यमाचा दिवा लावू शकतो। बघा, तुमच्याकडे लावत असतील तर तुम्ही लावू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता
येऊ नये म्हणूनच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण एवढे तोडगे एवढे उपाय करतो। हे आपण साक्षात यमाचा दिवा जर आपण आपल्या घराबाहेर लावला म्हणजेच यमराजाला आपण घरामध्ये आणतोय, हे कुठेतरी चुकीचेच आहे। यमराजाचा जो दिवा आहे तो आपल्या घराच्या बाहेरच लावायचा। हा काय खूप मोठा वगैरे नसतो। बघा, तुम्ही जर अगदी 6, 7, 8 ते वेळेमध्ये यम दिवा लावू शकत नसाल तर आपल्याला हा दिवा उशिराही लावायचा आहे। मी जसं म्हटलं की तुमचे मिस्टर वगैरे जेव्हा ऑफिसवरून 9 वाजता आले किंवा 10 वाजता आले, जास्तीत जास्त 10-11च्या अगोदरच हा दिवा लावायचा आहे। हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा एवढा लावायचा आहे की 12:30-1 वाजेपर्यंत तरी तो दिवा चालला पाहिजे, जळत राहिला पाहिजे, तो तेवतही राहिला पाहिजे। बरेच जण काय करतात, यमाचा दिवा लावायचा म्हणून अगदी छोटासा बनवतात, त्याच्यामध्ये एक पण सुद्धा तेल ओतत नाहीत आणि म्हणतात यमाचा दिवा लावायचा। यमाचा दिवा लावलाय पण यमाचा दिवा हा 12 वाजेपर्यंतही रात्री तो तेवत राहिला पाहिजे। अशा पद्धतीने मोठा जर तुम्ही कणकेचा दिवा बनवत असाल तर तेवढा मोठा बनवायचा आहे की तो 12 वाजेपर्यंत तरी राहिला। आणि जर आपण मातीच्या पंतीत लावणार असो तर ती पंती एवढी मोठी घ्यायची की त्याच्यामध्ये 12 पर्यंत दिवा राहील एवढं तेल बसायला हवं। आता कणकेचाच दिवा बनवणार असाल तर तो कसा बनवायचा आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एकमुखी दिवा बनवायचा आहे, म्हणजेच त्याला एकच चोच काढायची आहे। आणि तुमच्याकडे जर 2 मुटके बनवायची पद्धत असेल म्हणजे दिवाच्या दोन्ही साईडला 2 मुटके बनवले जातात, ती तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही बनवू शकता, नाहीतर फक्त कणकेचा एकच दिवा बनवला तरी सुद्धा चालतो। आणि तुमच्याकडे 4 मुख्य दिवा लावला तर जात असेल तर यमदेवाचा जर तुम्ही 4 मुख्य दिवा सुद्धा बनवू शकता। मी तुम्हाला सांगितले की एक मुखी लावा आणि तुमच्याकडे पद्धत आहे 4 मुखी लावण्याची, तर तुम्ही तुमचं जार मुख्य सोडून जे मुखी लावणार आहेत ते करू नका। तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने हा दिवा लावा, तो लावण्याचा प्रयत्न करा। तुमच्याकडे मातीचा दिवा घेत असतील म्हणजेच पंती घेत असतील तर तुम्ही ती घेतली तरी सुद्धा चालते। आता तुम्ही त्याच्या अगोदर जर कधीच यमाचा दिवा लावलेला नसेल तर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कणकेचा दिवाच बनवायला येत असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून यमदीप लावायला सुरुवात करा आणि मग प्रत्येक वर्षी कणकेचा दिवा वापरा। आणि तुम्हाला जर वाटत असेल की कणकेचा दिवा बनवता येतच नाही तर तुम्ही पंती घ्या आणि प्रत्येक वर्षी पंतीमध्येच यमाचा दिवा जो आहे तो तुम्हाला लावायचा आहे। आता हा दिवा जो आहे तो का लावला जातो बघा, याबद्दल एक छोटीशी कथा सांगितली जाते। ती अशी आहे की हंसराज नावाचा एक राजा होता। तो एकदा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी गेला होता। शिकारीच्या शोधात राजाची आणि सैन्याची ताटातूट झाली। राजा भरकटत दुसऱ्या राज्यात पोहोचला। तिथला राजा हेमराज त्याच्या समोर हंसराज राजाने आपली ओळख दिली। हेमराजाने हंसराजाचे आदरातिथ्य केले आणि त्याच वेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली। तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राज्य ज्योतिष आले। सर्वजण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते, मात्र एका क्षणी ज्योतिष थांबले आणि राजाला म्हणाले, राजानं तुझा पुत्र अतिशय पराक्रमी होईल, मात्र युवा अवस्थेत त्याचाही विवाहाच्या अवघ्या 4 दिवसाची त्याचा मृत्यू होईल। हे भाकीत ऐकून हेमराज अस्वस्थ झाला। हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असाही शब्द दिला। त्यानुसार हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात त्याचे राजकुमारासारखे पालन पोषण केले। ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर पराक्रमी आणि महातेजस्वीही बनला। त्याची कीर्ती सर्वत्र पसरली। आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले। एक सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला। सर्वजण आनंदात असतात। हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली आणि त्याने गोट बंदोबस्त केला। विवाहाच्या 4थ्या दिवशी गतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनास नेण्यासाठी आले, परंतु हा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पाहून ते देखील हरवून गेले आणि राजकुमाराला अभय द्यावे असा विचार त्याच्या मनात आला। यमराजांनीही बाब कळणार नाही त्यांनी खबरदारी घेतली, परंतु यमराजांनी ही बातमी कळली। त्यांनी यमदूतांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले की असल्यास कबुली जबाब मागितला।
त्यांना शिक्षा देणार नाही, बोलीवर ते बोलले आणि सत्य बनवून घेतलं. या मधुराच्या सांगण्यानुसार खुद्द यमदेवताने देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय द्रवले. यमराज म्हणाले, आपण सगळेजण आपापलं कर्तव्य बांधील, पण करतोय. मृत्यू अटळ आहे, तो कोणीच टळू शकत नाही. पण जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर आत्मज्योतीला रक्षणार्थ मला यमदेव करेल, त्याला अकाली मृत्यू येणार नाही. या कथेतील सत्तेचा पडताळ करण्यासाठी श्रद्धा विश्वासाने या धनत्रयोदशी दिवशी एक दिवस आहे, तो आपण सर्वांनी यमराजासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवर्जून लावावा, ज्यामुळे अकाली मृत्यू येणार नाही. हा दिलासा तरी आल्यानंतर नक्कीच मिळू शकेल. हा जो दिवा आहे तो आपल्याला समजा तुम्ही कणकेचा बनवला असेल तर कणकेचा आणि मातीचा, पंतीचा घेतली असेल तर मातीची पंती, त्याचमध्ये जे काही कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता तर तेल ते टाकायचं आहे. आता प्रत्येक जण वेगवेगळं टाकतंय. मी तुम्हाला इथे सांगितलं आहे ते तेल वापरा, तेच तेल वापरा. आणि ते तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काय लावायचं आहे का, त्याच्यामुळे कोणतं तेल तुम्ही दिवाळीमध्ये कोणत्या वगैरे लावण्यासाठी आणलेलं आहे किंवा तुम्ही देवासाठी वापरता ते तेल भरपूर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 12 वाजेपर्यंतच तर तो दिवा लावा, तेवढं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी बघा सिंगल वात घेतली जाते, बऱ्याच ठिकाणी डबल वात घेतली जाते. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने घेतली जाते, म्हणजे सिंगल वात घेतली जात असेल तर तुम्ही सिंगलच घ्या आणि डबल घेतली जात असेल तर डबलच घ्या. बऱ्याच ठिकाणी 4 मुखी सुद्धा लावला जातो आणि बऱ्याच ठिकाणी 3 मुखी सुद्धा लावला जातो. त्याच्यामुळे जर मी तुम्हाला म्हटलं की नाही असाच लावा तसाच लावा आणि तुमच्याकडे लावण्याची पद्धत वेगळी असेल, मग तुम्ही संभ्रमात पडू शकता. म्हणूनच तुमच्याकडे जशी लावण्याची पद्धत आहे तसा तुम्हाला लावायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण वात सुद्धा टाका. दिवा घेऊन आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचं आहे. शक्यतो रात्री 9 नंतर जो दिवा आहे तो लावायचा आहे. पण तुम्हाला 9 नंतर लावणं शक्य नसेल तर संध्याकाळी 6 ते 8 किंवा 8:30 पर्यंत या वेळेत तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतो. पण शक्यतो जर आपण 9च्या नंतर किंवा 10च्या नंतर हा दिवा लावला, काय करायचं, एकदा दिवा लावल्यावर घराच्या बाहेरही जायचं नाही. म्हणजेच काय की त्या दिव्याला सारखं सारखं बघायचंही नाही. दिवा आहे का, शांत झाला का, विझला का, मग मी परत लावू का, असं काहीही नाही. एकदा आपण दिवा लावला त्याच्यानंतर तो हवेने शांत होऊ, विजू सकाळी त्याच्यात तेल राहू न राहू आपल्याला त्यानंतर पाहायचेही नाही. एक वेळा फक्त यमराजासाठी दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर मागे वळून न बघता डायरेक्ट आपण घरामध्ये यायचं. घराचा दरवाजा लावूनही घ्यायचा. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन हात पाय स्वच्छ धुवायचे आणि जिथे आपण धनुत्रयोदशीची पूजा केली असेल किंवा देवघरासमोर आपल्याला नमस्कार करायचा आहे, हा दिवा दरवाजाच्या बाहेर कसा ठेवायचा, तर जिथे हा दिवा ठेवायचा आहे तिथे तुम्ही छोटीशी रांगोळीही काढू शकता आणि त्याच्यावर तो दिवा आहे तो दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून त्याची ज्योत करून तुम्हाला ठेवायचा आहे. किंवा तुम्ही नागवेलीची पानं असेल, खाऊची पानं घेऊ शकता आणि त्याच्यावर हा दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल. किंवा द्रोण असतं किंवा पत्रावळी असते, त्यावर तुम्ही हा दिवा दरवाजाच्या बाहेरच ठेवायचा आहे. हा दिवा आपल्या दरवाजाच्या बाहेर घेऊन यायचा, जिथे आपण लावणार आहोत तिथेच ठेवायचा आणि हा दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर या दिव्याचं पूजन करायचं. यमदेवतेला प्रार्थना करायची की अपमृत्यूपासून माझं व माझ्या घराचं संरक्षण करा, अपमृत्यू आमच्यावर येऊ देऊ नका. आणि ह्या दिवा लावताना एक मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला सांगते. आणि हा मंत्र जर आपल्याला येत नसेल, कारण संस्कृतमध्ये बरेच अवघड शब्द असतात. आता बघा मला सुद्धा बऱ्याच वेळा जमत नाही, तर त्याचा मराठी सुद्धा अर्थ सांगते. मराठीमध्ये हा मंत्र किंवा प्रार्थना केली तरी सुद्धा चालेल. मृत्यूचा पाश दंडाभ्यम कालेश श्यामया सहत्रयोदशाम दीपदानाय सूर्यज प्रीतताम मम बघा. या मंत्राचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र असणाऱ्या यमदेवाला अर्पण करतो आणि हे मला यमाच्या मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील. तर इथे मला जे आहेत त्याचं संरक्षण आपण काय करायचं, मला व माझ्या कुटुंबाला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतील, अशी प्रार्थना आपण इथे जर असं बोलून आपण करणार असू तर
या पद्धतीने करू शकतो. किंवा तुम्ही मंत्र पण म्हणू शकता आणि त्यानंतर अशी प्रार्थना सुद्धा करू शकता. तर या पद्धतीने हे यमदीपदान तुम्हाला या दिवशी सकाळी स्नान वगैरे झालं की हा दिवा जो आहे तो तुम्हाला घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे जमिनीत दाबून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही प्रवाहित केला तरी सुद्धा चालेल. तुमचं स्वतःचं शेत वगैरे कुठे असेल तिथे तुम्ही जमिनीमध्ये शेतात दाबून ठेवलं तरीही सुद्धा चालेल. किंवा एखाद्या आजूबाजूला कुठे मोठे पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल त्या झाडाखाली आपण नेऊन ठेवला तरी सुद्धा चालतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा नाही किंवा दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावू शकत नाही. तर हा दिवा घरामध्ये सुद्धा आपल्याला कुठे लावायचा नाही. बाकी तुमची मर्जी. दरवाजाच्या बाहेर उशिरा का होईना दरवाजाच्या बाहेरच लावा, पण घरामध्ये लावू नका. मी तर तुम्हाला पर्सनली असे सांगेन. आणि दिव्यामध्ये बऱ्याचशा वस्तू टाकतात, कवडी टाकतात, नाणं ठेवतात. तर तुमच्याकडे अशी काही पद्धत असेल तर ते तुम्ही करू शकता. पण साधारण आपल्याकडे साधा दिवा लावला जातो तर तो आपल्याला लावायचा आहे. आणि जर काही ठेवायचं असेल किंवा टाकायचं असेल तर ते सुद्धा आपण टाकू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीने मला वाटतं मी तुम्हाला